माणूस कामातून मोठा होतो हे वाक्य सिद्ध करणाऱ्या गोरंबे तालुका कागल इथल्या फुलाबाई मारुती कांबळे या खऱ्या अर्थानं स्त्रीशक्तीचं प्रेरणास्थान आहेत। गेली 28 वर्ष त्यांनी आपल्या हातातल्या झाडूच्या जोरावर संपूर्ण गावाला स्वच्छ आणि सुंदर राखलंय। सुमारे 2 दशकांपूर्वी पतीच्या निधनानंतर फुलाबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला। 3 मुलींची जबाबदारी आणि गरिबी असताना सुद्धा त्यांनी हार मानली नाही। त्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून नोकरी स्वीकारली आणि आपल्या कामाला सेवा धर्म मानला। आज त्या फक्त एक कर्मचारी नसून गावाच्या स्वच्छतेचा आत्मा बनल्या आहेत। फुलाबाईंच्या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे। गावातील रस्ते, चौक, मंदिर परिसर आणि स्मशानभूमीपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्या अत्यंत निष्ठेने स्वच्छता करतात। स्मशानभूमीसारख्या ठिकाणी स्वच्छता करताना अनेक जण कचरतात, पण फुलाबाईंनी कधीही या कामात कमीपणा मानला नाही। गावाचा प्रत्येक कोपरा आरशासारखा चकाचक ठेवणं हेच त्यांचं ध्येय आहे। 28 वर्ष झाली गावाची सेवा करते आणि करणार तो जीवपर्यंत माझा जीव म्हणायचं बरे करणार। पहिल्यानं करत आहो गावात काम, त्याच्यामुळे लोटायची मला ती कचरा असा पडून जीव वाटत नाही मला। बर, होय, म्हणजे स्वच्छता करायची आवड आहे आवडत आहे। होय, पूर्वीपासून। बरं, सुरुवातीला किती पगार होता? 500 बरं अन्नाने दिलाय की। बरं, 500 पगार होता। 1 ग्राम शोक आला मुरगुडचा, हां, त्यानं 750 केलं बघा। 750 पगार केला। केला बाय। बरं, मग ते म्हणाला मावशी जायचं नाही हां, आणि ह्यातनं काहीतरी करत राहायचं। बरं, मग मी कामाला जायचे, थांबले। हां, 500 उसाचा वागा तिथला आवरून यायची आणि कामाला जायचे मग मी। हां। आज किती पगार मिळतोय? आज आता 5000। मग चांगली चांगली वय, कुणाची काय अडचण नाही, काय नाही अडचण। सगळ्यांचं सहकार्य आहे। सगळ्यांचं सहकार्य आहे। मुलगा नाही, 3 मुलीच आहेत। बरं, ते दिल्यात कुठं मग? दिलं, एक पांगिऱ्यात दिलं, एक बेनाडीत दिलं आणि भावाच्या मुलग्याला दिलं पिंपळवात। बरं, मग आता कोण कोण असते घरी? मी एकटीसाठी गेली पोरगी शाळा, ती तिकडे कर्नाटकातले हां, शाळा आहे माझ्यापेक्षा, हां, काय वाटायचं। बरं, मग त्यावेळी कुणी मदत केली तुम्हाला? पोरीने भावाने आमच्या। बरं, माहेर कुठलं तुमचं? माहेर आमचं पिंपळगाव, हां, तर सगळे वांगोळा राहायला बरं, मग येतात कधी काही ते? येते हाय सगळं बोलून चालू? आहे। कधी दुखणं नाही, काय नाही, राहत नाही, मी कधी हां, काम करतोय। बरं, कुठं स्वच्छता करताय? मळे घेतात, रस्ते, मेन रोड, चौकातनं। हां, किती वाजता चालू होते काम तुमचं? 6च्या सकाळी? आजच्या स्वार्थी युगात कसलीही तक्रार न करता पहाटेपासून अंधार पडेपर्यंत त्या गावासाठी राबत असतात। महिला दिनानिमित्त फुलाबाईंसारख्या कष्टकरी, जिद्दी आणि प्रामाणिक महिलांचा सन्मान करणं हाच खऱ्या अर्थानं समाजाचा आणि महिला दिनाचा गौरव आहे। त्यांच्या या 28 वर्षांच्या सेवेला तरुण भारतकडून सलाम।